सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे. तो हारे श्रीहरे पाहिला डोळे भरे, पाहता पहाणी दुरे सारुडिया. तो हारे श्रीहरे पाहिला डोळे भरे, पाहता पहाणी दुरे सारुडिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. तीही मूर्ती उभी विटेवरे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरे, पाहता पहाणी दुरे सारुडिया. शिवेसाठी आपण केला कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्याच्या आधारावर म्हणा अधिष्ठानावर म्हणा भक्कम पाया या परमार्थ इमारतीचा आहे. कारण का ज्ञानदेव रचिला पाया, पाया रचणारा भक्कम असावा लागला. आणि पाया भक्कम झाला की मग पुढचं इकडं तिकडं कोण बी येऊन करतं आहे महाराज. आणि हे महान मोठं कार्य आपल्या माऊलीने केलेलं आहे महाराज. आणि त्याचे आपण पाईक होतो महाराज, आणि त्यांचेच पाईक झालं हे आमचं भाग्य आहे. कुणाचंही पाईक होतोच आपण महाराज, काय अडचण नाही महाराज. पण संतांचं पाईक होणं, तेही यथार्थ संतांचं पाईक होणं अत्यंतिक भाग्याचं आहे महाराज. असो, आजचे शोरत्नीची आषाढी एकादशी पर्वकाळ आहे. आज आपण पंढरपुरात आहे हेच जाणून राहायचं महाराज. कारण का पांडुरंग तुम्ही जिथं जिथं स्मरण करशिला तिथं तिथं आहे तुम्ही महाराज. फक्त तो भाव आपला असायला पाहिजे महाराज, महत्त्वाचं आहे. आणि त्या निमित्तानं आता माझ्या भाग्याने ही सेवा दिली. कारण का काही ज्ञानीपुरुषांच्या पुढं बोलायची आपल्याला संधी मिळावं हेच एक भाग्याचं लक्षण आहे महाराज. काय म्हणायला, कारण का तुमची चूक का बरोबर त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की कळतंय महाराज. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण येते. सत्यज्ञान अनंत गगनाचे प्रावरण. आपण ज्याची सेवा करतो म्हणा किंवा जे प्राप्त करून घ्यायचं आहे महाराज, जे आपल्याला प्राप्तव्य आहे ना ते कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. अत्यंतिक महत्त्वाची जर काय बाजू असेल महाराज, तर तुम्हाला जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का ते कळालं तरच महाराज, कारण का अगोदर साध्य कळलं पाहिजे तर त्याचं साधन यथार्थ कळतं महाराज. आणि साधे साधन भाव जर तुमचा मेळ बसला तर फलात त्याची न्यूनता येत नाही महाराज. कारण का साधू संतांनी शास्त्रानं ईश्वरानं जो विचार मांडला आहे तो फलाखंड विचार मांडला आहे. आपला विचार वेगळा आहे महाराज, आपला विचार वेगळा आहे आणि संतांचा विचार आहे तो वेगळा आहे महाराज. आणि संतांच्या विचाराशी आपण संलग्न होणं, त्यांच्या मताशी ऐक्य होणं हे आपलं कर्तव्य आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधे संत पुढे, तेनेची पंक्ती चालू जाता पडे गुंता. कोठे काय महाराज, एक लक्षात ठेवा, संसारातला गुंताडा काय थोडाफार आहे महाराज. जाता जाता कोणतरी निवारून जाईल. कारण का संसार तसं जीवाखंड बघायला गेलं तर एका जन्माचा मानूया, पण शास्त्राखंड बघायला गेलं तर एका अवस्थेतला आहे. शास्त्रोक्त जर विचार केला तर तुमचा संसार एका अवस्थेतला आहे महाराज. आणि त्याच्याने एवढं काय बिघडत नाही महाराज. पण संसार निवृत्त होणं हे अत्यंतिक भाग्याचं लक्षण आहे महाराज. कारण का त्या संसारामुळेच आपण गुंतलोय महाराज. आणि गुंतलोय हेही आपल्याला कळलं नाही महाराज. आणि त्याच्यासाठी आपल्याला जे काय साध्य करून घ्यायचं आहे ना ते कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. इथं सुरुवातीलाच महाराज सत्य गाठले पदार्थ. सत्य मानणारे अनेक दोन जण आहेत महाराज.
बाकीच्याने त्याचा विचार केलेला नाही. पण 2 ख्यात्या लढणार आहेत महाराज. एक सत्ख्यातीवादी आहेत आणि दुसरे अनिर्वचनीय ख्यातीवादी आहेत महाराज. तशा 6 ख्यात्या आहेत महाराज. पण 4ंचा विचार इथे घेतलेला नाही महाराज. आत्मख्याती, अन्यथा ख्याती आहे, ते बाकीच्या ख्यात्या 4 आहेत ते त्यांचं त्यांनी खंडन मंडन केले महाराज. पण सत्ख्यातीवाले, सत्ख्याती म्हणजे काय, जग सत्य मानणारे काही लोक आहेत. नाही, तुम्ही आम्ही सगळे जग सत्यत्वातच आहे महाराज. तुम्ही आम्ही सगळे जग सत्यत्व मानूनच अगोदर जग का भासायला लागलंय हेच कळना झालंय महाराज. आणि ते भासतं हे न कळल्यामुळं ते सत्य वाटायला लागले. ते का भासतं हे न कळल्यामुळं जग सत्य वाटायला लागले महाराज. आणि तेवढ्यावर आपण थांबलो नाही महाराज. त्यात आपण सुखाची कल्पना केली. हा आमचा एक मोठेपणा आहे, म्हणजे गाढवपणा. त्या विषयात सुखाची कल्पना करून अजन्म आपण जन्मल्यापासून मरेतपर्यंत आणि उगावल्यापासून मावळेतपर्यंत महाराज. इच्छा काय, दुःख नको आणि सुख पाहिजे. 2च विषय आहेत महाराज. मधलागे दुःख व्हावे आणि कोणशी कोणी ना भावे जीव म्हटले महाराज. कुणाला दुःख व्हावं वाटत नाही, पण सुटल्याला नाही महाराज. सुख पाहिजे पण सुखाचं स्थान कळलेलं नाही महाराज. तुम्हा मला सुखाभास आहे महाराज, पण ते खरं सुख नाही महाराज. खऱ्या सुखाची जर आपल्याला ओळख व्हायची असेल महाराज, तर त्या संतानाच आपल्याला शरण जावं लागणार. त्याचाच उहापोह करणारं वेदशास्त्र आहे महाराज. वेदांतशास्त्राने या 2 गोष्टीचाच विचार केला आहे, जग आणि परमात्मा, जीव आणि जगत, जीव आणि ईश्वर. जीव, ईश्वर, जग, जगत, ब्रह्म, माया याचाच विचार करणारं कोण आहे, शास्त्र आहे महाराज. आणि तोच वारसा माऊलीनं तुमच्या आमच्याकडे आणून दिला आहे. ओम नमो ज्यादे ह्याच्या 4 सूत्र गाठल्यात तुमची महाराज. बघा तुम्ही चिंतन करून. पहिल्या ओवीतच किती सूत्र आहेत, 4 सूत्र आहेत महाराज. आता तो ब्रह्म जिज्ञासा, तुला जिज्ञासा झाली ना, मग काहीतरी जाणत बसू नको. आता तो जिज्ञासा जाण्याची तुला इच्छा झाली ना, आता तू काय बाकीची जिज्ञासा करू नको. ब्रह्म म्हणजे काय तीच जिज्ञासा कर. म्हणजे या जगताचं कारण काय ते बरोबर. त्याला जन्माद्य असे म्हटले महाराज. सूत्राला सुरुवातच तिथून झाली महाराज. जन्मादेश आपण सूत्रात विचार करत असताना बरेचसेच वादी आडवे येतात महाराज. चालू आहे आमच्या डुसकीतनं बाहेर जाते. आता हे असून दे, जाऊन दे, कधीतरी एक दिवशी परिणाम केल्याशिवाय. साहेब, साखर कशी खाली तर गोड लागल. रागाने खावा, कळून खावा, नाही कळून खावा, शिव्या देऊन खावा, कशी लागणार. तसं परमार्थ म्हणजे जे शास्त्र आहे ते तुम्हाला कळून दे, नाही तर नाही कळून दे, ते तुम्हाला मुक्त एक दिवस करणारच. कारण का त्याचा विषय जो तो आभारीच आहे. परोक्ष ज्ञान तुम्हाला झालंय, चांगली गोष्ट आहे महाराज. कारण का परोक्ष ज्ञानाचा विषय कसा आहे बघा, आबाधित विषय आहे महाराज. तुम्हाला संसारातलं कितीही ज्ञान होते महाराज, ते अपरोक्ष भ्रांती निवृत्त करत नाही महाराज. परोक्ष ज्ञान तुमचं झालेलं अपरोक्ष ज्ञानाकडे तुम्हाला निश्चयानं नेणारच. आणि भ्रांती कशी आहे महाराज, बोला ना. अपरोक्ष भ्रांती आहे. डॉक्टर साहेब म्हटलं की होय म्हणताय का नाही, म्हणजे या देहाला मी डॉक्टर म्हणते का आत्म्याला नाही म्हणत. पण याला कारण म्हणून स्वरूपाचा अज्ञान म्हणजे अध्यास झालेला आहे महाराज. आत्माने अनात्मा, जगाने ब्रह्म याचा अध्यास झालेला आहे महाराज. म्हणून तुम्हाला अध्यास न कळल्यामुळे जगत सत्य वाटायला आले महाराज. आणि जगत जोपर्यंत सत्य वाटतं ना, तोपर्यंत त्याच्यावरला भाव किंवा त्याच्यावरची जी आपली इच्छा आहे ती निवृत्त होणं. तिथं सुखाची कल्पना केली नाही. काम परमार्थाकडे का सवड होईना नाव सांगा. रविवारातला एक दिवस, आठवड्यातला 1 तास मागितलाय त्याने, पाया पडून मागितलाय. बायकोनं 7 दिवस घरात राहून पाया पडली का कधी?
सोडाही म्हणत नाही आणि कोण सोडूही शकत नाही. ते प्रारब्ध तुमचं आहे महाराज आणि सोडून हे चालत नाही. कारण का ते प्रारब्ध आपण आत्ता सोडलं असं तर पुढचा जन्म तुम्हाला त्याच्यासाठी घ्यावा लागणार महाराज. प्रारब्ध भोगूनच संपवावं लागतं. पण त्याच्यातनं प्रयत्न करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. तो प्रयत्न का करायचा महाराज? तर त्याच्यासाठी आपला मनुष्य जन्म आहे महाराज. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येणारे शिराकडे महाराज. मानव देह केवळ म्हणजे केवळ भोगासाठी नाही झाला. भोग काय तुमची येतील जातील महाराज. काही एखादी वेळी तुम्हाला महाराज तुमच्या जीवनात अलौकिक गोष्ट घडून येईल महाराज. कौतुक दावून जाईल महाराज. पण ते कौतुक तेवढ्या पुरतच असतं महाराज. त्यांना आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती ही जी आपली इच्छा आहे ती होणं शक्य नाही महाराज. म्हणून या जगतात सत्य काय ते शोधणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. सत्ख्यातीवादी जे आहेत महाराज जग सत्य मानतात महाराज. त्याने त्या रजताच्या ठिकाणी सुक्तीच्या ठिकाणी रजत सत्य उत्पन्न होतं मानलेलं आहे महाराज. तुमची सुक्ती शिंपी जी आहे ना आता तुम्हाला काय कळलं? माळ घालून पाया पडून जे गेलायचा पेढ माझ्या तोंडात घालून ते आज समोर आलायचा काय कळणार? नाव सांगा. तुम्ही काय सांगशील तेच मला होय म्हणाय पाहिजे. बरोबर आहे ना? पण हे करण्यासाठी तुम्हाला किमान आठवड्यातला 1 तास तरी देणं गरजेचं आहे महाराज. आणि हे आजचं कालचं चाललेलं नाही महाराज. ऋषी मुनी बसून चालत आलेलं आहे महाराज. त्याचं नाव परमार्थ आहे महाराज. तुम्ही आम्ही मनानं करायला लागलो काहीतरी त्याला नाव ठेवून त्याचं नाव परमार्थ ठेवलं महाराज. करू नये असं नाही, वारी करू नये असं नाही, भजन करू नये असं नाही, सप्ताह करू नये असं नाही महाराज. पण काय करायचं कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. का करायचं मग कसं करायचं या दोन्ही कळणं गरजेचं आहे महाराज. सत्ख्यातीमध्ये जग सत्य आहे महाराज. पण सत्य कशाला म्हणायचं? ज्याचा तिन्ही काळात बाद किंवा नाश होत नाही त्याला सत्य म्हटलं. ज्याचा तिन्ही काळात बाद किंवा नाश होत नाही. बाद होणं वेगळं आणि नाश होणं वेगळं आहे महाराज. रज्जूचं ज्ञान झालं सर्पाचा काय होतो? अत्यंत अभाव म्हणजे बाद होतो. आणि काठी मारली की घटाचा काय होतो? नाश होतो महाराज. तो घट महाराज कारण रूप होतो आणि इकडे बाद झालेला अधिष्ठान रूप होतो. दोन्ही खंड गेला असं तरी एकच आहे. एक कार्यकारणाखंड लावायचं आणि आद्य अधिष्ठानाखंड लावायचं महाराज. याला कारण महाराज स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. सत्य का वाटतं त्याची कारणे आहेत महाराज. तुम्हाला वाटायला ना कार्य त्याचं कारण शोधून घेतले महाराज त्यांनी. आणि कार्यातनं कारणाकडे जाणं अत्यंतिक गरजेचं आहे. आपण कार्यातच कुठेतरी उलटपालटी करतो महाराज आणि त्यातच आपलं आयुष्य जातं महाराज. आणि ते करत असताना काय आणि महाराज आपल्याला त्या करत असताना आपल्या आसक्ती वाढत राहते महाराज. वासना राहतात आणि परत हा मनुष्य जन्म गेला की वासना येऊन कुठेतरी जन्म. बरं आपल्या हातात आहे. काल आमचे एक मठाचे अधिष्ठान म्हणायला काय हरकत नाही, योगी पुरुष मानायला काय हरकत नाही महाराज. कुणाला जाईल असं वाटत होतं. डॉक्टरची महाराज रीग लागलेली होती महाराज. पण व्हायचं ते कारण का हो आपल्या हातात नाही महाराज. आलोय आपण एक दिवस जावा ना. बरं कधी जाणार कसं जाणार काय माहिती नाही. क्षणभंगूर नाही भरवस वारे सावध तोडा मायाच्या काय न चले मग गळा पडल फासा. पुढे हुशार आहे थोडं. कालचा क्षण दादा मगाचा क्षण कधी घेण्यात आलंय म्हणता ह्यात आलंय. कधी जाणार मी म्हणतो काय माहिती नाही. एक दिवस जावावं आलाय ते. पण तुम्ही काय घेऊन आला आणि काय ठेवून गेला ह्याच्यात अत्यंतिक महत्व आहे महाराज. येणारा काय जाणारच आहे महाराज. पण गेली पिढा गेली
तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे, आमची कीर्ती राहती की माग गावात एकदा आग गेली का, ही बी कीर्तीच आहे की महाराज का नाही. तुम्ही जाताना काय घेऊन गेला यावर आत्यंतिक महत्व आहे महाराज. म्हणून तर कशासाठी आलोय, काय करायला पाहिजे, काय केलं पाहिजे कळणं अत्यंतिक गरज आहे महाराज. जग सत्य वाटते त्याची कारणं एकच आहे, जगाचं अधिष्ठान आपल्याला कळलेलं नाही महाराज. आणि या संपूर्ण जगाला अधिष्ठान एक परमात्माच आहे महाराज. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला म्हटले महाराज. त्याने कानात घातले महाराज, देवा तूच सत्य आहेस, पूर्वी तूच होतास. जग असताना कोण आहे, तूच आहेस. आणि जग गेलं तरी आता मध्ये तोच आहे असं म्हणूया. अगोदर तोच होता, नंतर पण मध्ये दिसतंय ते वेगळं दिसतंय ना, शीतशंका येते महाराज. अगोदर असेल पुढं असेल हो, पण हे दिसतंय ना काय आहे महाराज. आपल्या वृत्तीचा विषय झाला तो वेगळा आहे महाराज. म्हणून इथं वृत्तीव्याप्ती आहे. काय आहे, वृत्तीव्याप्ती आहे. ती उभी सातत्यानं ठेवा चिंतनाला, आत्यंतिक महत्व आहे त्याला. जेवढी तुमची वृत्ती व्याप्ती होईल महाराज, तेवढा तुम्हाला परमार्थ सोपा जाईल महाराज. कारण का वृत्ती जोपर्यंत त्या पदार्थापत्र जात नाही तोपर्यंत त्याचं आवरण निवृत्त होत नाही महाराज. हे बघा, समोर घट ठेवलेला आहे, त्या घटाचं प्रकाशन घटोपरी चैतन्य करू शकत नाही. हां, घट ठेवला आहे पण हा घट आहे, घटोपरी चैतन्य म्हणू शकत नाही. बरं, घट तरी म्हणतो मी घट आहे नाही. ईश्वर आहे महाराज, सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, पण तो त्या घटाचं अस्तित्व सिद्ध करू शकत नाही. ईश्वर चैतन्य अस्तित्व सिद्ध करू शकत नाही महाराज. आता माया घ्या, माया ती काय जडच आहे, तिला स्वतंत्र सत्ता नाही महाराज. जीव घ्या, चेतन आहे, पण जीव देखील त्याचं अस्तित्व सिद्ध करू शकत नाही. प्रमाता देखील त्याचं अस्तित्व सिद्ध करू येत नाही. पण घटाची सिद्धी होते ना, आयम घटा असं ज्ञान होतं ना, ज्याच्याद्वारा घटाची सिद्धी होती त्यालाच वृत्ती म्हटले महाराज. घटाची सिद्धी होत नाही, ज्ञान होत नाही असं नाही महाराज, पण ज्याच्याद्वारा घटाचं ज्ञान होतं त्याला काय म्हटले, स्वव्यवहार अनुकूल त्याला वृत्ती म्हटले. आलं बरोबर आता. स्वव्यवहारा अनुकूल आस्ती व्यवहाराला साधक त्याला काय म्हणायचं, वृत्ती म्हणायचं. आस्ती व्यवहाराला साधक, कारण का आपली पंचेंद्रिय आहेत महाराज, आणि पंच इंद्रियांचे 5 विषय आहेत महाराज, आणि ती प्रत्येक वेळेला त्या इंद्रिय महाराज विषयाकडे धावतात महाराज. आपण ऐकायला बसतोय, कानावनं शब्द जात्यात, पण का ध्यानात येत नाही बघा. त्याचं कारणच एक आहे महाराज, वृत्ती अंतर्मुख त्या तदाकार झालेली नसती महाराज, बहिर्मुख वृत्ती आहे महाराज. म्हणून ज्यावेळी श्रवण होईल महाराज, त्यावेळी श्रवणाच्या दारातच ते बसलेली पाहिजे महाराज. इकडे तिकडे जाता कामा. मग आमचं काय होतंय महाराज, बसला तर गप बसून डोळा दाखवून बसलो ऐकायला तर झोप तरी येते, नाहीतर जागा झाला तर पुढ्यातला हलत्याला तरी दिसतंय महाराज. त्याच्यामुळे वृत्ती बहिर्मुख आहे महाराज. श्रवण होईत नाही असं आहे, होते पण लागलीचे काय कलचा अभंग झाला का डोंबाल. आणि आता त्याच्यातल्या त्यात महाराज हे तुमचं फोन आल्यात का नाही, त्यानं चांगली सोय केली का घोटाळा केला. हां, आणि ते आम्हाला लावायला बी येत नाही आणि घ्यायला बी येत नाही. बरं आहे, त्यानं तुम्हाला अभ्यास करायची गरजच नाही का, आत उतरायची गरजच नाही, तिकडे यायचं आणि इकडे सोडायचं, काय अडचण आहे महाराज. आता ती वृत्ती काय कार्य केली नाव सांगा. आणि सगळा खेळ आहे तो महाराज वृत्तीच आहे महाराज.
जग का सत्य वाटतं महाराज? तर जग सत्य नाही, जगात सत्य आहे तो परमात्मा महाराज. म्हणून इथं सत्यवादी जगतकाल्यांची सत्य ज्ञान, सत्य ज्ञान अनंत म्हटले. काय जडवादी आहेत महाराज, काय जडवादी आहेत महाराज. त्याण्यासाठी ज्ञानाची तिथं, कारण का आपला चंद्रसूर्य प्रकाश आहे आपल्याला वाटतं महाराज. ही लाईट प्रकाशित वाटते ना. चंद्रसूर्याचा प्रकाश, रवी, दीप, हिरा, दाविती हे प्रकाशमान पदार्थ आहेत महाराज. पण ते प्रकाश सत्य नाहीत महाराज. सूर्याला प्रकाशन करणारा कोणतरी वेगळाच आहे महाराज. सूर्याचा प्रकाश देखील त्याच्या स्वाधीन आहे महाराज. पण सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश हे प्रकाश आहेत ते जड प्रकाश आहेत महाराज. त्याच्या आत एक आपला प्रकाश आहे तो चिदाभास आहे महाराज. तो विकारी प्रकाश आहे. तो कसा आहे? विकारी प्रकाश आहे महाराज. त्याच्या आत एक आहे महाराज साक्षी म्हणून आहे महाराज. तो निर्विकार आहे महाराज. पण अजून स्वयंप्रकाश नाही. आणि परमात्मा जो आहे तो महाराज स्वयंप्रकाश आहे महाराज. तो सर्वांचं प्रकाशन करतो, पण त्याच्या प्रकाशाची कुणाचीही गरज नाही महाराज. तुम्ही घटपटाचं सगळ्याचं प्रकाशन करता, सूर्याचंही प्रकाशन करता आणि अंधाराचंही प्रकाशन करता महाराज. पण सूर्य मात्र घटपटाचं प्रकाशन करेल पण अंधाराचं प्रकाशन करू शकत नाही, म्हणून तो स्वयंप्रकाशन आहे महाराज. पण तुम्ही मात्र प्रकाशाचंही प्रकाशन करता आणि अंधाराचंही प्रकाशन करता. त्याच्यासाठी कुठली बॅटरी लावतात? बरं, आता जागृतीत आपण नेत्रद्वारा घटपटादी पाहतो महाराज, ते ज्ञानच आहे. डोळं झाकलेले असतात झोपेत, बरोबर आहे. स्वप्न पडतं का नाही? तिथं बी बायका पोर आहेत की नाही, तिथलं प्रकाशन करतं. त्यावेळी हे डोळं का तिथलं डोळं? तिथलं प्रकाशन करणारा कोण आहे? तिथेही प्रकाशन करणारा आहे महाराज. त्याच्या पुढे या जावा तुम्ही महाराज. सुषुप्तीत तुमची जागृतीही नाही, स्वप्नही नाही महाराज. पण तुम्ही नाही असं नाही. आणि तिथलं प्रकाशन देखील तुम्ही करता, पण या डोळ्याद्वारा नाही महाराज. कारण काय, तिथं जर तुमचं प्रकाशन झालं नसतं तर मी सुखानं झोपलो होतो, काय जाणत नव्हतो, ही जाणीव आहे ना आपल्याला. म्हणून आपला जो प्रकाश आहे किंवा परमात्मा जो आहे तो स्वयंप्रकाश आहे. म्हणून सत्य ज्ञान अनंत गाठले महाराज. अनंत म्हणजे त्याला सीमा नाही महाराज. अनंत पदानं अनेक जीववाद्यांचं खंडन केलं. कारण का योगी आत्मा आनंदरूप मानतात, पण कुठं अपुरे आहेत बघा महाराज. आता योग्यासारखा जर अपुरा पडतो तर आमचा हाबापू कुठं लागायचं नाव सांगा. ज्ञानोबा नामदेवरायासारखी जर महाराज आज साक्षात्कारी नवं नुसता देवासंगट जीव खाऊ घालणारा असा भक्त जर अपुरा पडतो महाराज, तर आमचं कुठं काय लागायचं महाराज. चांगदेवाला आत्मसमाधान मिळत होतं महाराज, पण ब्रह्मने आत्मा हे काही कळलं नव्हतं महाराज. म्हणून तिने नाना आत्मे मांडले महाराज. म्हणून सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण. आता काल आमचा विषय आला आहे महाराज, आकाश हे ब्रह्म माना ना तुम्ही. आकाश या जगताला कारण माना. आकाश श्रेष्ठ मानणारे काय, कारण का आकाशाच्या पोटात 4 भूत आहेत ना, आणि त्याच्यामुळे जे एका भूताचंही कार्य जग आहे महाराज. मग तुम्हाला आकाश मानायला काय हरकत आहे? तुमचं ब्रह्म इथं मानल्याच नाही. आम्ही काय म्हणतो, श्रुतीनं कुणाचं वर्णन केलं आहे? आकाशाचं वर्णन. आणि त्याच्या अगोदर आले प्रधान कारणमध्ये, म्हणजे माया कारणमध्ये, प्रधान कारणमध्ये. हा प्रधान काय जड आहे ना, ते काय करू शकतं. आता तिकडे जायचं नाही महाराज, कारण का तो विषयच वेगळा आहे महाराज. चाललेला विषय आपला चालून दे. आकाश महाराज व्यापक आहे महाराज. त्याच्यात महाराज वायू आला, वायूच्या पुढं अग्नी आला, अग्नीच्या पुढं
जल आलं, जलाच्या पुढं महाराज पृथ्वी आली आणि पृथ्वी तुम्ही आम्ही सगळे आलो. म्हणजे या सगळ्याला पोटात घेणारं कोण आहे? आकाश. आकाश सगळ्यात थोडा आहे की नाही, पण आकाशाला गवस निघालणारा कोणतरी आहे महाराज. कारण का आकाश जिच्या पोटातून निघाले त्याला माया म्हटले महाराज, ती तिच्या पोटातून निघाले त्याला प्रधान म्हटले महाराज, त्याच्या अगोदर प्रकृती म्हटले, मग प्रधान, मग ते महतत्व, आणि मग त्याला अधिष्ठान असणारं परब्रह्म महाराज. ते व्यापक आहे महाराज. आकाशाला ज्याची गवस नाही त्याला परमात्मा म्हटले महाराज. मग सत्यज्ञान अनंत गगनाचे प्रावण नाही रूप गुण वर्ण जेते महाराज. त्याला रूप नाही, वर्ण नाही, गुण नाही, असा तो श्रीहरी. तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरे. आता बघा कसं आहे, पाहता पाहणे दुरी सारून या. आमचं पाहणं कसं आहे महाराज? आमचं पाहणं वेगळं आहे महाराज. आपला सगळा व्यवहार तो त्रिपुटीतला आहे महाराज. आपला सगळा व्यवहार चालतो महाराज. ज्ञाता ज्ञान ज्ञेय, ध्याता ध्यान ध्येय, कर्ता कर्म क्रिया, सगळा जो व्यवहार आहे महाराज त्रिपुटीतला व्यवहार आहे महाराज. आणि इथं तरी काय सांगितलंय? पाहता पाहणे दुरी तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरे. मग आता इथलं डोळं कुठलं घ्यायचं बघा, हे पाहणं कसं आहे ते बघा महाराज. आणि खरं पाहणं हे आहे महाराज. कारण का महाराज? त्याचं हे स्वरूप लक्षण आणि हेच अधिष्ठान आहे महाराज. आणि हे सत्यातलं सत्य आहे महाराज. बाकी सगळी जी आलेली आहे ती महाराज कार्यब्रह्म आहे काय, कारण ब्रह्म आहे महाराज. या जगताला जरी अधिष्ठान असलं, त्याच्यापासून जरी जग झालेलं असलं, माया विशिष्ट परमात्मा ईश्वर जरी मानलेला असला, सर्वज्ञ सर्व शक्तिमान जरी मानलेला, कर्तृ अकर्तृ जरी शक्ती असली त्याची, तर ती कारण ब्रह्म आहे महाराज. रामकृष्ण हरी हे कार्यब्रह्म आहे महाराज. आणि या सर्वांना असणारं अधिष्ठान त्याचं आपल्याला ज्ञान करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी महाराज इथं वृत्तीची तरी गरज आहे महाराज. पण पाहता पाहणे दुरी सारून या महाराज. कसं पाहायचं महाराज? आणि खरं पाहणं हे आहे महाराज. म्हणजे इदंतीशी वाळले मी पणे विन ते रूप पाहिजे आपुले आपण अशी म्हटले महाराज. पाहायला जाते महाराज, वृत्ती जाते महाराज तिथपर्यंत. कारण का तो वृत्तीचा विषयच आहे महाराज. जोपर्यंत ज्ञान आपल्याला होत नाही तोपर्यंत वृत्तीला विषय आहे महाराज. ज्ञान झालं तरी महाराज ते परमप्रयोजन नाही महाराज, आव्हांतर प्रयोजन आहे महाराज. आणि परमप्रयोजन कुठं असेल तर वृत्ती ही निवृत्ती झाली, जनन देशीची येते महाराज. सहज मी आंधळा निज निराकार पंथे. योग्याला शिकवण आहे महाराज. आम्हाला डोळं झाकून बसायची काय गरज नाही महाराज. कारण का वृत्तीचं आलंबन थांबवणं, अंतर्मुख करणं, त्याच्यासाठी ध्यान लावावं लागतं महाराज. त्याच्यासाठी ध्यान लावावं लागतं महाराज. पण इथं ध्यान ध्यातात ध्येय त्रिपुटीच राहिलेलं नाही, तर वृत्तीला आलंबच जर नाही तिला, तर तिला आवरायची काय गरज आहे महाराज. कारण का तो विषय तिथं जोपर्यंत आहे तोपर्यंत वृत्ती पाठीमागे पुढं धावणार. जोपर्यंत तुम्ही प्रमात आहे तोपर्यंत पुढं प्रमेय सिद्ध होणारच. आणि प्रमाण तिकडे हे जाणारच. पण प्रमाता एकदा प्रमाता रूपानं न राहिला तर प्रमेय घालवायची काय? आम्ही काय करायला लागलोय महाराज? जग कुठं घालवणार? काय करतंय? प्रमात्र जे आहे ते घालवायचं आहे महाराज. वृत्तीचं कार्य तेच आहे महाराज. आवरण निवृत्त केलं ना वृत्तीनं, वृत्ती वृत्तीरूपानं तिथं राहतच नाही महाराज. कारण का ती आद्यस्थ आहे आणि आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप होतो महाराज. तुला स्वतंत्र सत्ताच नाही महाराज, ती मिळून जाते त्याच्यात महाराज. सहज मी आंधळा गा निज निराकार पंते. वृत्ती ही निवृत्ती झाली जननदिशेची तेथे म्हटले तेथे आता. कारण का तिथं जगताचा अत्यंत
इथं काय करायचं साहेब, सत्ता तिने काय मानायच्या. आपण जगत कुठं मिथ्या मानतोय हे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. नाहीतरी मिथ्या म्हणून घरातली बायका पोरं कुठंतरी ढकलून देशील आणि माधुगरी मागायची बी आमची ताकद नाही का ती मागील मग जायणार कुठंतरी. पण भिक्षान दे हे तरी करायला पाहिजे, ते आपण करत नाही महाराज. मग उद्या याला काहीतरी पाहिजे ना, मग 4 शिवाजी ना तिकडं वेळेवर वाढते ते बरं आहे महाराज. पण धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून हे सर्व मिथ्याबाजान कुठं मिथ्याबाजांना सांगा. स्वप्न मिथ्या कधी एवढं तरी कळत. म्हणजे त्या अवस्थेतनं बाहेर आल्यानंतर म्हणजे ती सत्ता आहे ती प्रातिभाषिक सत्ता आहे. आणि बाहेर आलेली कुठली सत्ता आहे, व्यावहारिक सत्ता आहे महाराज. त्या सत्तेतनं तुम्ही व्यावहारिक सत्तेत आला ना, सत्ता विरोध आहे का महाराज. कारण का समसत्तेत व्यवहार साधक बाधक होतो महाराज. सत्ताधीन असल्यामुळं तिथं जरी बायका पोरं खरी वाटत असली तरी जागृती ती येत नाही. तसं महाराज या जागृतीतलं तुम्ही महाराज हे मोठं स्वप्न आहे दीर्घकालाचं महाराज. खरं म्हणजे ते स्वप्नच नाही महाराज. आणि त्या स्वप्नासाठी तुम्हाला ब्रह्मज्ञानाची गरज नाही. ते स्वप्न म्हणून मिथ्या सांगायची गरज नाही महाराज. त्या सुषुप्तीतनं जागृतीत आला असा ना, ते विरुद्धतेचे आहे महाराज. निद्रेच्या विरुद्ध आहे महाराज. स्वप्नाला कारण दुसरं कोण नाही महाराज, झोप आहे. स्वप्न दावायला काय आहे, प्रत्येक जिथं जिथं अध्यास होतो भ्रम होतो त्या भ्रमाचं प्रत्येक ठिकाणी स्वरूप वेगळं वेगळं आहे. रज्जू सर्पाच्या भ्रमात रज्जूचं सामान्य ज्ञान विशेष रूपाचं अज्ञान हे तिथं कारण आहे. आता इथं स्वप्नात निद्रा हा दोष आहे. चांदी दिसती त्या शिंपीवर, तिथं कुठला दोष लावणार तुम्ही, झोप लावणार, तिचं अज्ञान लावणार, तिथं काय दोष, सादृश्य दोष आहे. काय सादृश्य दोष, त्याच्यासारखं ते दिसतं. म्हणजे हे दोषही आपल्याला कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. वृत्ती तिथं एकदा गेली ना, तिचं कार्य संपतं महाराज. तिला पाहिजे होतं ते प्राप्त संपतं महाराज दादा. आणि प्राप्त संपलं ना, ती तिथंच विलीन होती महाराज. वृत्ती हे निवृत्ती झाली. आता काय झालं, जन न दिशेची कुठं ते आता तिथं गेली आहे ती. अधिष्ठानाला तिनं पकडलेलं आहे महाराज. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकीशी राजे सकळ शिकली. आता त्यावेळेला आवरण निवृत्त केलं ना, तिचं काम भागलं महाराज. चैतन्य स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी कालत्रीचे संसार झालेला होणं शक्यच नाही महाराज. न जन न दिशेची देते. आता मी माझं हरपले, कणाशी झाला हरपले, ठाई जेतीच्या तेथे म्हटले महाराज. जिथनं उठलं सर्प कुणीकडे गेला, कुणीकडे गेला, मेला गेला. काय झालं, अत्यंत अभाव झाला. मिथ्या मिथ्या कशाला म्हणायचं, ज्याचा ज्या अधिष्ठानावर म्हणा किंवा अधिकारणावर अत्यंत अभाव आहे त्याला मिथ्या म्हटले महाराज. अगोदर नव्हता, पुढं नाही, दिसताना देखील ते पदार्थ तिथं नाही, त्यालाच मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्त म्हटले. माया हा उपादान कारण आहे महाराज, आणि तिचं सगळे कार्य आहे महाराज. उपादानाचा नाश झाला की कार्याचा नाश होतो महाराज. तुमच्या आमच्या संसाराला सगळ्याला कारण कोण आहे, अज्ञान उपादान कारण महाराज. अज्ञान निवृत्त झालं ना, पुढचं कार्य घेऊनच जातं आहे महाराज. भ्रम ते घेऊनच जातं महाराज. विवर्त काय सांगतो महाराज, अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव अन्यथा रूप. आता आहेच कानू, पण भासायला आले काय, पुरुष भासायला आला, सत्ताभिन्न झाल्या महाराज. विपरीत स्वभाव म्हणजे सत्ताभिन्न घ्यायच्या तिथं, लक्षात ठेवायचं. ते बी कुठं काय लावायचं हे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. पुरुष हा व्यावहारिक सत्तेतला आहे, व्यावहारिक सत्तेतला.
स्थाणू हा व्यावहारिक सत्तेतला आहे आणि भासणारा पुरुष प्रातिभाषिक सत्तेतला आहे. सर्प हा प्रातिभाषिक सत्तेतला आहे आणि रज्जू ही व्यावहारिक सत्तेत आहे महाराज. म्हणून तो अधिष्ठानाच्या विपरीत स्वभाव अन्यथा अधिष्ठान रज्जू आहे. रज्जूच तिथं आदिभूती कोण आणि नंतर कोण आहे आणि ज्ञान झाल्यावर कोण आहे. मग रज्जू सर्परूपानं प्रतितीला आली का सर्प आला रज्जूच त्या रूपानं प्रतितीला आले रज्जूच त्या रूपानं. तसं परमात्माच या रूपानं जरी आलेला प्रतिदान होला हे प्रातिभाषिक सत्तेतलं घ्यायचं महाराज. पण तिथं त्याचा अत्यंत जगताचा अभाव होतो महाराज. कारण का तुम्हाला जग धावणारी जी वृत्ती आहे ना वृत्तीच शिल्लक राहत नाही महाराज. म्हणून वृत्ती ही निवृत्ती झाली. जन न दिशेची तेथे मी माझे हरपले जिथनं उठलं. म्हणून विज्ञान अवघे हरपे नाही अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईल. हां अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईल. तिथं जिथनं उठलं ना जिथनं उठलं तिथंच ते त्याच्यात लीन होतं. म्हणजे अहो तिथं नव्हतंच ते लीन होतं म्हणजे नाहीचा निश्चय होतं महाराज. हे तर त्याच्यातलं वैभव आहे महाराज. म्हणून अनिर्वचनीय ख्याती देखील मानताना अनिर्वचनीय न मानता त्या असत पदार्थाला तुच्छ रूपच मानलेलं आहे महाराज. हे खरं आहे. काय मानायचं अनिर्वचनीय तरी महाराज नसलेल्या पदार्थाला अगोदर असावं आणि मग तुम्ही मिथ्या 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 किती दिवस म्हणत बसायचं नाव सांगा. काय दादा म्हणायचं हां आता मिथ्या झालं आता मिथ्या झालं आता मिथ्या झालं किती दिवस म्हणायचं. जोपर्यंत निश्चय होत नाही तोपर्यंत महाराज. कारण का तुमचं गणित सोडवायला आता मला शाळा येत नाही पण एक सांगतो कोणाच तरी ऐकलेलं आहे. गणित सोडवायला एक काहीतरी क्षय घेतात नव्हतं तर काय घेतात क्षय नावाचा एखादा अंक आणि गणित सोडविल्यावर काय करतात त्याला क्षय देखील. तसं हे गणित सोडवायसाठी एक माया म्हणून मानली आहे. ते तुम्ही जग मानायला लागला म्हणून न झाला प्रपंच आहे परब्रह्म ओम सोमब्रह्म आकळले. प्रपंच एक झाला होता समूळ मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेच ना म्हटले महाराज. पण एवढी बुद्धी आपली तयार होत नाही कारण का दिसतंय ना हे दिसतेल्या जगताची महाराज विल्हेवाट लावण्यासाठी सगळ्या शास्त्राची महाराज खटाटोप आहे महाराज. म्हणून न दिशे जन तेथे म्हटले महाराज. मी माझे हरपले ठाई जेतीच्या तेथे. आता इथं तुमचा भेदवाद द्वैतवाद सगळा खंडित केला. कारण का दोन वादे काय पाठीमागे राहिल्या वेदांताच्या पाठीमागं दोन वादे आहेत. एक शून्यवादी आहे आणि दुसरा द्वैतवादी आहे महाराज. मी माझे हरपले ठाई जेतीच्या तेथे इथं द्वैतवाद तुमचा सुखे मी निजलो का काय म्हणतो सारून शून्य शारून म्हटले महाराज. आता शून्याला देखील कारण का मग तुम्ही काहीच नाही म्हणताय मग आमचं शून्य तयारच आहे म्हणताय. ते शून्यवादी टपलेलीच आहे. सत्य मांडलं तर ते जग सत्य मानणारी द्वैतवादी आहेत महाराज. आणि काय नाही म्हणतं आमचं शून्य आहे म्हणतात. अरे शून्य सिद्धांत कवने होय रीती शुद्ध म्हटले नसता पोहादो वस्तूशी महाराज. तुमचा शून्य सिद्धांत कवने रूपी होय सिद्ध म्हटले. त्या शून्याला कोणतरी शून्य आहे म्हणणारा पाहिजे का. शून्य तुम्ही शून्य आहे म्हणताय काय म्हणता तुम्ही. शून्याला शून्य आहे असं कोणतरी म्हणणारा चेतन असावा लागतो. म्हणून आपला चेतन कारणवार आहे लक्षात ठेवा. आणि तो ज्या जगताला अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी यातलं काही झालेलं नाही म्हणा. म्हणून पाहता पाहणे दुरी सारून पाहता पाहणे दुरी सारून पाहण्यासाठी आपल्याला तीन दृष्ट्या सांगितल्यात. तुम्हाला जी दृष्टी आहे ती चर्मचक्षु आहे.
ते आहे ते लपवते आणि नाही ते लावते महाराज. पण त्या डोळ्यावर आमचा दांडगा भरवसा महाराज. बरोबर आहे त्याला लपवतं आणि नाही ते लावतं महाराज. हे चर्मचक्षु होते महाराज. त्याच्यामुळे आपल्याला बदल करायचा तो जगात करायचा नाही, तत्वाच करायचा नाही. बदल करायचा कुठं? आपल्या वृत्तीत बदल करायचा, दृष्टीत बदल करायचा. ही दृष्टी जग पाहायची आहे महाराज. घटपटादी पदार्थ पाहण्यासाठी ही दृष्टी आहे महाराज. तुम्हाला देव बघायचा असेल तर दिव्य दृष्टीची गरज आहे. अर्जुनाला देव धावतो, तुला धावतो म्हटलं मी कसा आहे बघायला, पण या दृष्टीनं तो दिसला नाही महाराज. मग त्याला दिव्य दृष्टी द्यावी लागली महाराज. तेवढ्यावर थांबला नाही महाराज. देव कळायचा असला तर ज्ञानदृष्टी असावी लागते महाराज. ज्ञानदृष्टी हरपरी दोन्ही नेत्र आंधळे. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारे. ही दृष्टी महाराज आपल्याला घटपटादी पदार्थ जाऊची व्यवहारासाठीची गरज आहे. पण तुम्हाला देवाचं दर्शन व्हायचं असलं तर दिव्य दृष्टी प्राप्त असावी लागते महाराज. आणि देव कळायचा असेल तर त्याला ज्ञानदृष्टीची अत्यंतिक गरज आहे. ज्ञानदृष्टी हरपरी दोन्ही नेत्र आंधळे म्हटले. म्हणून एवढी सगळी गीता ऐकली आणि त्याने सांगायला लागल्या कळवळ्यान सार्थानं निश्चय झाला की बाहेर आंधळ आहे तसं आतबी आंधळच आहे. बाहेरला आंधळ चालतंय पण आतलं डोळसा असायला पाहिजे. कारण का आत्मदृष्टी प्राप्त होणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि आत्मदृष्टी आहे त्या तुम्हाला प्राप्त झाली ना जगाचा अत्यंत अभाव तिथं होतो. कारण का अधिष्ठानाच्या ठिकाणी काय झालंच नाही, होणं शक्यच नाही असा निश्चय. असंग निर्विकार सच्चिदानंद स्वरूपानं महाराज आनंदाद्वय नित्य निरामय जे कार्य ध्येय योगियांचे ते समचरण साजिरे विटेवरी पहाविमातिरी विठ्ठल रूप सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप गुण. यातलं तिथे रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारून या. म्हणजे हे पाहणं देखील महाराज आता तिथं थांबलं पाहिजे. थांबतं महाराज. कारण का द्रष्टारूपानं राहतच नाही. वृत्ती त्याच्यात सहज विलीन होते महाराज. आणि सगळा व्यापाराची कुणाचा आहे महाराज? वृत्तीच आहे महाराज. वृत्ती तिथं निवृत्ती होती महाराज. त्या ठिकाणी वृत्ती गेली की सहज महाराज तिथं विलय होतो महाराज. चिन्मय पदार्थ तेवढा महाराज आपल्या अनुभवाला येते महाराज. म्हणून हा विषय जो आहे महाराज तो सांगण्या वागण्याचा नाही महाराज. या तरी दृष्टीचा नाहीच नाही महाराज. पण ज्ञानाला तरी तो विषय होतो का महाराज? टाळाटाळी रूपदानार अंगोआंगी मुरला छंद भोग भोगी ताट लाभो ज्ञान गिळून गावा गोविंदोगा. ज्ञान आहे कुठंपर्यंत महाराज? जोपर्यंत त्याचा आपल्याला आत्मसात होत नाही तोपर्यंत ज्ञानाची गरज आहे महाराज. नाहीतर मग ज्ञानाचं देखील माऊलीने खंडन केलं नसतं. ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. ज्ञानाला विषय नाही ते महाराज. ज्ञान हे आपलं स्वरूप आहे महाराज. त्याला वृत्ती लागली की तो विषय होतो महाराज. आणि वृत्ती लागली की त्रिपुटी सिद्ध होते महाराज. मग तिथं पाहता पाहणे दुरी सारून या म्हटले महाराज.
कारण का त्याला पाहण्यासाठी म्हणून तिथं वृत्ती व्याप्ती आहे महाराज. हां, त्याच्यासाठी उदाहरणं दिले बघा तिथं. काय माहिती काय झालं की विचार झाला, घट एकाने अंधकारात असावा, त्याच्यावर कसलं तरी मडक्याचं आवरण असतं महाराज, आणि तो कशात आहे, अंधारात आहे महाराज. घट त्याच्यावर आवरण असतं महाराज, लक्षात ठेवायचं, कसली तरी मृत्तिकेचं आवरण असतं. आता तो घट आपल्याला त्याचं ज्ञान करून घ्यायचं असलं तर आता बॅटरीची गरज आहे आणि एका सोट्याची गरज आहे. कारण का त्या घटावरचं आवरण फोडावं लागतं त्या सोट्यानं आणि बॅटरीनं त्याचं ज्ञान करून घ्यावं लागतं महाराज. म्हणजे इथं दोन्हीची फलाची गरज आहे आणि वृत्तीची गरज आहे महाराज. आता इकडं मात्र तसं नाही महाराज. अंतःकरण वृत्ती काय करते महाराज, आवरण तेवढं निवृत्त करते महाराज. आवरण निवृत्त झालं महाराज, तो स्वतः प्रकाश म्हणजे. आता त्याच मडक्याखाली जर दिवा असला तर दुसऱ्या दिव्याची गरज नाही महाराज. फक्त तेवढं आवरण फुटलं ना, दिवा प्रकाशमान असल्यामुळं तिथं प्रकाशाची गरज नाही महाराज. तसं आत्मा कसा आहे, स्वयंप्रकाश आहे. एकच इथं दादा आपली गरज आहे, कसली, वृत्ती तदाकार कशी होईल, मग अवदान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईल. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का. वृत्ती तिथं गेले म्हणा की ते आवरण निवृत्त करा म्हणायची गरजच नाही महाराज. कारण का आवरण म्हणजे त्या पदार्थाचं तिथे तेवढ्या काळात अज्ञान असतं. नाहीतर आवरण म्हणजे काय आहे, हे काय आहे, तिथं बुद्धिबळाचा खेळ डावला आहे बघा. ती वृत्ती इकडं तिकडं लागलेली असते महाराज, कुठंतरी खेळा तिकडं तिकडं, आणि ते पोरगं येऊन दिवसते, आबा 10 रुपये दे, आबा खायला कधी, त्याचं तिकडे लक्ष नसतं. किंवा पाहुणा येतोय, नमस्कार करतोय, उभा राहतोय, पण ते कुठं लागलेलं असते, तिथं काहीतरी ते प्यादं काय काय म्हणतात त्याला, तिकडं ती वृत्ती लागलेली असते. आणि हा कवाच आलासा, अहो तुमचं लक्ष नाही म्हणजेच वृत्ती नाही तिथं. तशी आमची ही घटपटाकडे वृत्ती सगळी महाराज सोचवलेली आहे महाराज. तिकडनं वृत्ती एकदा फिरली महाराज आणि पाठमूर झाली की वृत्तीच्या पाठीमागं अधिष्ठान कोण आहे, आत्मा आहे. दर्शन झालं ना, वृत्ती रूपानं तिथं राहतच नाही महाराज. वृत्ती हे निवृत्ती झाली महाराज. म्हणून पाहता पाहणे दुरी सारोणी, तिथं पाहणेपणाचा विषयच राहत नाही. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. तुमच्या आमच्या ज्या ज्योती आत्मज्योती आहे ना, सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे 80, जे बुद्धिस्पुरे अहर्निशी ती वस्तू गा मी, म्हणजे ती ज्ञानज्योतीची तुमच्या आमच्या रात्रंदिवशीची अंतःकरणात किंवा आत ज्योतिमय आहे महाराज. ती ज्योती म्हणजेच पांडुरंग विटेवर. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ती उभी मूर्ती विठेवर आहे. तो हा रे श्री हरे पाहिला ढोरे वरे, पाहता पाहणे धोरे सारोनिया ज्ञानेश्वर.